हे यूट्यूब फॅमिली अँड वेलकम टू माय अनदर व्लॉग। आणि आज मी ठरवलं होतं की आज खूप बोरिंग वाटलं आहे आणि आज माझ्या दीदीचा उपवासही आहे, त्यामुळे आज मी बनवणार आहे कांदा भजी। तर चला आता मी रेसिपी ही सांगेल कांदा भजीची आणि आता कसं लागते ते पण बघूया। आणि मी आता कांदा भजी बनवणार आहे ना, आज किती एकदम छानच। आता मी कांदा, थोडीशी मिर्च आणि कोथिंबीर घेतलेली आहे। लाईट ही गेलेली आहे म्हणून आता तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल, पण आता मी एवढं सगळं घेतलेलं आहे कांदा मिर्च। पण मिर्च मी एवढी नाही घालणार, थोडीशी चुकून माझ्याकडनं जास्त झाली, पण एवढी नाही मिरची घालायची। तर गाईज आता एवढं सगळं घेतलेलं आहे कांदा मिर्च कोथिंबीर। आणि आता आपल्याला एका बाउलमध्ये त्याला कांद्याला साल्ट मधून मिक्स करायचा आहे। तर आता चला आता आपण करूया मिक्स। हा मी एक बाउल घेतलेला आहे हा कांदा घालायसाठी। तर आता चला आपण हा कांदा ह्याच्यामध्ये घालूया। तर गाईज एवढ्या उशीर नंतर ना आता लाईट आलेली आहे आणि मी आता कांदा थोडासा स्मॅश करून त्यामध्ये आता सॉल्ट घालणार आहे। तर चला आता आपण करूया। थोडासा कांदा जिथे मोठा झालेला आहे तिथे मी थोडा कट करत आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला असा कांदा स्मॅश करायचा आहे। आणि मी आता थोडंसं घालणार आहे सॉल्ट। मी ह्यामध्ये आता थोडंसं सॉल्ट घेतलेलं आहे आणि टाकलेलं आहे। आता आपल्याला थोडंसं ह्यामध्ये स्मॅश करायचं आहे आणि अर्ध्या तास आता मी हे एवढं कांदा जो ह्यामध्ये टाकलेला आहे। तर गाईज हा कांदा आपल्याला अर्ध्या तासासाठी ठेवायचा आहे, कारण आता ह्या कांद्यामधून थोडंसं पाणी सुटतं, ते आपल्याला काढायचं आहे बाहेर। तर आता अर्ध्या तासानं भेटू। तर गाईज फायनली कांद्यामधून पाणी काढलेलं आहे आणि आता मी घालत आहे बेसन। थोडासा घालायचा आहे आपल्याला। हा बेसन घातल्या तुम्हाला थोडं मिक्स पण करायचं आहे। तर गाईज फायनली कांदा ते सगळं झालेलं आहे आणि आता मी थोडंसं बेसनचं पीठ घेतलंय आणि कांदाही घेतलाय। आता मला पाणी ओतायचं आहे आणि ते सगळं असं रबडासारखं करायचं आहे। तर गाईज आता मी हे सगळं बेसनचं पीठ ओतून घेतलेलं आहे। थोडंसं आपण पाणी ओतूया। गाईज आता मी थोडंसं जिरं घातलेलं आहे, आता आपण त्याला आणि मिक्स करूया। आणि आपल्याला थोडासा ओवाही घालायचा आहे। ओवाही घातलेला आहे। मी आता ह्यामध्ये कोथिंबीर मिक्स केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता। आणि आपला असा सगळा तर ह्या प्रकारे आपला डो बनला पाहिजे, म्हणजे आपण तेलामध्ये असे भजी हे करू शकतो। नाहीतर तुम्ही पूर्ण पातळ केला तर होऊ शकत नाही। आणि जर चुकूनच पातळ झालं तर थोडंसं जरा बेसन पीठ टाका आणि मीठ थोडंसं टाका, नाहीतर खारटही होऊ शकतं। आता आपण हे एवढं सगळं भजीचं डो आहे हा असं आपण तेलामध्ये सोडणार आहे। तर आता चला मग आता आपण भजी बनवूया तेलामध्ये। तुम्ही ह्याला 15 मिनिट ही ठेवू शकता, कारण जे 15 मिनिट ठेवल्यानंतर खूप चांगलं लागेल। पण मी थोडंसं आधी 15 मिनिट ठेवलेलं आहे आणि आता मी भजी सोडणार आहे। तर आता चला आता आपण सोडूया। तर गाईज आता आपल्या चॅनलला 1K होणारच आहे कमिंग सून। मी एवढी मेहनत आहे करत आपण ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब हीच करत नाही, तर लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्कीच दाबा आणि लाईक सुद्धा, म्हणजे आपले 1K होतील। मग आपण सेलिब्रेशनचा पण मी ब्लॉग टाकेनच। लवकरच आपल्याला 1Kचं टार्गेट आहे, तुम्ही लवकरच मला
सपोर्ट करा. तर चला आता आपण सोडूया भजी. तर गाईस आता हा माझा डो झालेला आहे आणि आता तुम्ही गावरान मटण खाल्लेलं असेल, चिकन खाल्लेलं असेल, पण आता चुलीवर आता मी करणार आहे भजी. एकदम चांगले लागतात गाईज आणि इतकं म्हणजे इतकं चांगलं लागतात. तुम्ही मटण खाल्ला असशीला पण चिकन आणि काहीतर ऑल अँड ऑल. मग चला आता आपण करूया भजी. A few moments later. भजी टाकलेले आहेत आणि आता थोडेसे आपण पलटूया. करपले पण नाहीत पाहिजे. हे आपले कांदा भजी आहेत. खूप धुरी आलाय. तर तुम्ही बघू शकता गावरान बनवायला काय काय मेहनत करायला लागत्या. आणि आता आपण त्याला काढायची आहे, अजून भाजायची आहेत. तर गाईज तुम्ही असं म्हणशीला की लगेच आता काढायची आहे, तर काढू नका. कारण हे ना ह्याच्यावर लाल कलर आला पाहिजे, असा लाल एकदम म्हणजे एकदम लाल. आता येत आहे थोडासा धूर थोडासा तर तिकडे गेलाय, नाही तर आधी पूर्ण म्हणजे. तर गाईस तुम्ही बघू शकता आता थोडासा लाल कलर येत आहे. किती म्हणजे किती तुम्ही म्हणशीला आता हे करपत आहे, करपत नाहीत. हे आता लाल होत आहेत. तुमच्या काय गॅसवर काय लगेच करपत असतील, पण आमच्या चुलीवर नीट म्हणजे नीट होत. एकदम माझं डोळं तर बघा लाल 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 भडक झालं. आणि आता आपण काढूया. आता ही थोडस असं मला वाटायला लागले की भाजल्यात. तर आता चला आता आपण ह्याला काढूया. तर बघू शकता किती चांगले आहेत. तर आता आपण एवढे भजी काढलेले आहेत. आता आपण नेक्स्ट भजी पण सोडूया. 2000 years later. गाईज फायनली भजी झालेले आहेत. तर गाईज हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. तर आपण भेटूया दुसऱ्या व्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.